जाईल गे माई तया पंढरपुरा भेटेन माहीर आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईल क्षमा मी देईल पांडुरंगी जाईल गे माई तया पंढरपुरा भेटेन माहीर आपुलिया बाप रखुमादेव विठ्ठलाची भेटी आपुले संसाटी करून ठेला जाईल गे माई तया पंढरपुरा भेटेन माहीर आपुलिया महायोग पिटी तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मणिग्रही समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजिपा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत ओम नमो जी अद्यावेत प्रतिपाद्या जय जय सुसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी जोजी तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता से साधन हे जानवनी म्या नमन निवांत केले जानके के लिया स्मरण हो या सकल विद्ये के अधिकरण एच वंदु चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता गजानना
भोगाचे संसार सुखाचा करेल आनंदी भरील तिन्ही लोक जाईल माहीत या पंढरपुरा भेटेन माहीर आपुनिया उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग साधकांचे माईबाप ज्ञानियांचे राजे पूर्ण विश्वाची माऊली ज्ञानराज माऊली भगवान ज्ञानोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे भगवान ज्ञानोबाराया परमात्म्या समोर प्रतिज्ञा करतात। चला या पटापट या कीर्तनरूपी सेवा कोण्या निमित्त नाही तुम्हाला कल्पना आहे। ज्यांच्या दरबारात आपण बसलेला हो महाराज त्यांच्या जयंती प्रीत्यर्थ दत्त जयंती त्या प्रीत्यर्थ चालत असताना हा अखंड हरिनाम सप्ताह दुधामध्ये साखर श्रीमद भागवत ज्ञान कथा आणि दरवर्षीप्रमाणे हे माझी तारीख सगळे महाराज लोक बदलले पण लांडे आता मसाळे महाराज या वर्षी आहेत। मी या सप्त्यातला जुना साधू विठला विठला हो आता काही जण नसतील आम्ही लांडेला पाहिलं आम्ही मग मी तुम्हाला पाहिलं विठला विठला हो काय सप्ताह काय योग आहे त्या सप्त्याचे बघा काय सप्ताह आहे हा काय योग आहे त्या सप्त्याचे। दत्त जयंती हा पर्वकाल आहे बाबा दत्त जयंती हा पर्वकाल आहे आणि तिच्यामध्ये आजचा दिवस तर एवढा शुभ आहे आजची हरिदिनी आहे आणि गीता जयंती आहे। बरेचसे सप्ते असे एकादशीच नाही प्रगतीच्या सप्त्यात एकादशच नाही बरेचसे सप्ते असे आहेत की त्याच्यामध्ये एकादशी नाही हो आणि पुन्हा गीता जयंती आहे आजची सर्वांना कल्पना आहे गीता जयंती म्हणजे हो आपला धर्मग्रंथ कोणता आहे गीता गीता सामान्य नाही गीता 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 सर्वांना कल्पना आहे ज्यावेळेस महाभारताचं युद्ध झालं आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये अर्जुनाचा रथ आला अर्जुनाच्या चित्ताच्या ठिकाणी मोहाची अवस्था निर्माण झाली। अर्जुनाचा चित्त मोह घालवण्यासाठी परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला परमात्म्याने अर्जुनाला उपदेश केला। भगवान ज्ञानोबा सांगतात तैसे गीतेचे हे दुबते वत्स करोणी पार्थाते दुबिन्नली जगा पुरते श्री कृष्ण गाय अजून ओवी आहे अर्थात भगवंतांनी जो उपदेश केला तो कोण्या भाषेत केला तुम्ही काही बोलत ना का भगवंतांनी अर्जुनाला त्या ठिकाणी त्याचा मोह करण्यासाठी उपदेश केला तो कोण्या भाषेत केला हा संस्कृत भाषेमध्ये केला। मग संस्कृत भाषा जगाशी कडेना मनोने नारायणे किवाली तोची अवतार धरी अलंकापुरासी ज्ञानाबाई सुंदरी तारावया हो जो अर्जुनाला उपदेश केला तो दिवस म्हणजे आजची गीता जयंती तो दिवस म्हणजे आजचा दिवस आता अर्जुना निमित्त होता बघा माऊली सांगतात ना तैसे गीतेचे हे दुबते वस्त करोणी पार्थाते दुबिन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय। आता संस्कृत भाषा जगताला कळत नव्हतं जमते का संस्कृत मला जमते का देव भाषा आहे ती जमत नाही आपल्याला नाही। मग आता भगवंताला असं वाटलं मी हे पूर्ण जगताला सांगितलं मग ते लपल्यानंतर मग काय झालं लोपले ज्ञान जगे लपलं ज्ञान लगेच
अवतार घेतला, महाविष्णूचा अवतार सखा माझा. बरं ग्रंथ बदलला का? मग अवतार कार्य बदललं, ग्रंथ बदलला का? ग्रंथ तोच घेतला, गीता अलंकार. ग्रंथ तोच घेतला भगवान ज्ञानोबरायांनी. अर्थात भगवान ज्ञानोबराय दुसरे नाही, त्यांचाच अवतार भगवान ज्ञानोबरायांचा. आता ग्रंथाला अलंकार थोडे 9020 ओया त्या ठिकाणी प्रगट झाल्या. आता ज्ञानेश्वरीमध्ये एकंदर 56 भाषा आहे. हे थोडस मला बोलू द्या, कारण गीता जयंती आहे, महत्वाचं आहे सांगणं. ठला विठला. ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहे? बरं एक सांगा मला, ज्ञानेश्वरी ग्रंथ किती जणांच्या घरी हातवर करा. ज्ञानेश्वरी ग्रंथ किती दुर्भाग्य महाराज, किती भाग्य आहे. याच्यात दोषी आपण लोक आहोत. काय 15-20 हातवर झाले, 15-20. आपला धर्मग्रंथ आहे ना, आपल्या घरी नाही. हा किती दुर्भाग्य आहे. बरं टीव्ही कोणाच्या घरी नाही, हातवर करा बरं. असं का करता दादा? माझे शब्द लिहून घ्या, आस्थारूपवरून आलो. ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या घरी आणा, साक्षात भगवान ज्ञानोबराय तुमच्या घरी राहतील, लक्षात ठेवा. आणि त्या ग्रंथाला स्पर्श करा, स्पर्श नुसतं स्पर्श करा, स्पर्श राहू दे. तुम्हाला वाचता येत नाही, वार करा स्पर्श. तुमच्या कामाला निघा. तुमचं काम जर नाही झालं तुम्हाला पारसले भेटेल ये जा. पण एक लक्षात ठेवा, भाव धरून मनोनी मनी काया वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आता ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहे? किती भाषा आहे तुम्ही सांगा ना. काही तुम्ही म्हणता लांड्या तुला काय उभं केलं? 56 भाषेचा केला पाहिजे. 56 भाषा आहेत, 56. आता ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबरायचं वय होतं 16 वर्ष. 56 भाषा, 56. तुम्हाला किती भाषा येतात? आपल्याला भाषा किती येतात? तुम्हाला काही चहा की बनव काय आल्या कीर्तनात बोलावं लागते. आपल्याला भाषा किती येतात? किती? जास्तीत जास्त 3. मराठी, हिंदी आणि किती महाराज? मराठी, हिंदी, इंग्लिश. अजून एक भाषा आहे 4थी, कोरकू. त्याची भाषा आपली गाव, कारण ते लोक आपल्या इकडे राहतात. कोरकू काही समजत नाही आपल्याला. आता पहिली भाषा मराठी घ्या. मराठीला प्युअर आहे का आपली मराठी? मराठी आपली प्युअर. ज्ञानोबराय मराठी अवगती नाही आपली. आपली मराठी कशी आहे? वावरातून आणून शेतात चाललो. हिंदी बाप रे बाप, मैंने तो कुछ सांगितलं सगळ्या तू किधर गया था. इंग्लिश, अरे बाप रे बाप, इंग्लिश तर जागोजागी बोलून राहिले हो लोक. आजी बोलते इंग्लिश, आजी तेव्हा ती आजी बोलते इंग्लिश. फार इंग्लिश शब्द ते एवढे पॅटर्न झाले. टेन्शन, टेन्शन इंग्लिश शब्द आहे. बिजी बिजी बिजी. अजून एक शब्द निघला तो याचा वाढदिवसाचा, तो सगळ्याचा पाठ झाला. म्हणा म्हणा, हॅपी बर्थडे टू यू. इंग्लिश तर एवढी झाली, एक जण बहादर अमेरिकेला गेले इंग्लिश शिकून आला बघा. आणि ते गावात आलं की त्याने एकच शब्द पकडला होता. कोणी तिकडे उभं, कम हिअर, कम हिअर, कम हिअर. गावात कोणी दिसले म्हणे कम हिअर, कम हिअर. लोक कावले त्याला. आणि काय लावलं गेलं दुसरी येते की नाही. लोक त्या लाईटाजवळ उभे होते. यानं म्हटलं कम हिअर. ते लोक आले. हा म्हणे तुम्ही या टीमला बोलावलं, हे ठीक आहे, पण आता ऑटून मला तिकडे जायचं. ऑटून मला तिकडे जायचं. आता इकडचं सांग म्हणे, इकडचं जायचं.
इकडे जायत इंग्लिश मध्ये सांग या बागारानं काय केलं हे ऑटून डबल तटी त्या लाईटा जवळ गेलं आणि तटून गेलं म्हणे कमी एवढ्या गरीब भाषा सांगत असेल सगळेच महत्व प्राधान्य दिलं मराठी माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताचे पैगा जिंके ऐसे अक्षरे शिकेल नवीन ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेता सुकार करी घेणे देणे सुखाच्या वरी होऊ दे या जगा नावाने ग्रंथ ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंद बाबा दरे लेखक झाला आणि त्यांचाच हा अभंग आहे ज्यांचा अभंग आहे त्यांचा अधिकार एवढा मोठा आहे ज्ञानोबा एवढे मोठे ज्ञानदेव वैष्णव मोठा किती मोठे ज्ञानोबा आहे किती मोठे उभारीला ध्वज माझ्याकडे बघा प्रत्येक समाजामध्ये संत महात्मे जन्माला आले प्रत्येक समाजात कुंभार समाजामध्ये गोरोबा काका आले माळी समाजामध्ये सावता महाराज आले पुढे अजून सोनार समाजामध्ये नरहरी सोनार म्हणजे प्रत्येक समाजात संत महात्मे जन्माला आले आणि प्रत्येक समाजाने आपला आपला महात्मा वाटून घेतला न्हाव्यांच्या दुकानामध्ये शेणा महाराजचा फोटो माळी लोकांच्या घरी सावता महाराजचा फोटो प्रत्येक जणांनी आपला आपला महात्मा वाटून घेतला ज्ञानोबाच्या समाजात जन्माला आले ना दादा त्या समाजाने ज्ञानोबाला नाही घेतलं दादा नाही घेतलं सामान्य त्रास काय दादा स्वतःच्या आई वडिलांना देहांत प्राचित द्यावं लागलं पण समाजाला नाही घेतलं महाराजांना नाही घेतलं कोणातरी दाखवून त्याच्या समाजाचा माऊलीचा फोटो आहे म्हणून नाही जरी समाजाला जोड नाही धरला ना बाबा पण आज ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला 750 लाख लोक येतात ही ज्ञानोबारायांची क्रांती आहे बघा लक्षात ठेवा क्रांती आहे ज्ञानोबारायांची अहो एवढी काय सांगाव ज्ञानोबारायांनी त्यावेळेस सर्व संघटित केले आणि एक इमारत तयार केली ज्ञानदेवे रचिला उभारिले जनार्दन एकनाथ नामातयाचा तिने केला तुका हे मंदिर उभा केलं ज्ञानोबारायांनी केवढी क्रांती केली एवढी क्रांती केली मेधावाली माली वैष्णव प्रत्येक संत महात्म्याने ज्ञानोबाला माझं म्हटलं माझं महेशने महाराज माझं म्हणणारे सामान्य नाही तुमचं पोरगोही तुम्हाला बाप म्हणत नाही म्हणत तुमचं पोरगोही तुम्हाला म्हणते साधू आपलं बुडं दिसलं का आपलं बुडं दिसलं का साधू बुडं तुमचं पोर अरे आता मी कीर्तन केलं काल सकाळी किरवीचं आणि ते पोरग मला म्हणे महाराज आपा हे घर आहे ना हे बठ्ठ्यानं बांधलं म्हणे बुड्याच्या हातचं काही नव्हतं आपा कोठं दिसते ना महाराज बठ्ठ्यानं बांधलं बुड्याच्या हातचं काहीच नव्हतं या कोट्यात जोडी पा म्हणे महाराज 2.5 लाखाची जोडी आहे बठ्ठ्यानं बांधली बुड्याच्या हातचं काहीच नव्हतं हे बघा म्हणे आठून घेतलं वावर दिसते म्हणे महाराज बठ्ठ्यानं बांधलं बुड्याच्या हातचं मॅट तू तर बुड्याचा होता ना
अरे त्यानं गच्ची दाबली असती तर काय केलं असतं दादा तू? लक्षात ठेवा, ज्ञानोबाला माझं म्हणणारे सामान्य नाही तो नाही ना हो. अरे दादा, वर्ण विषया वर्णन करण्यावर लक्षात ठेवा. कोणी कोणाचं वर्णन करा महत्वाचं आहे. ज्यांचं वर्णन करायचं आहे, वर्णनी कोण आहे? नामदेवराय आहे. सामान्य अधिकार नामदेवरायचा. नामदेवराय सोबत जेवण नाचावं, नामदेवराय सोबत जेवावं, काही सांगावं. नामदेवराय आवडा नागनाथला आले आणि मंदिरासमोर कीर्तन झालं. महादेवाचे कीर्तन सुरू झालं. नामदेवराचं कीर्तन म्हणजे कुंडली करदा श्री नारायण अभिषेक चालू होता. या अभिषेकामध्ये आला अडथळा. ते ब्राह्मण मंडळी बाहेर आली. बंद करा बंद करा बंद करा बंद करा. जा मंदिरच्या मागे, जा मंदिरच्या मागे. तिकडे चालू द्या तुमचं ते हरिहरी. काही हरकत नाही दादा. हरी क्या दासा हरी राई बाहेर मंदिरच्या मागे आले. मंदिरच्या मागे आल्यानंतर काय झालं? देऊळच फिरला ना. जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायाच्या सोबत देव जेवायचे, दररोज जेवण करायचे देव नामदेवरायाचे. नामदेवाला माहित होते की देव आपल्या हातचं खाते. देव खात नाही म्हणून आपण देवानं जर कंट्रोल खरं जर खाणं खालून केलं असतं देवानं तर लोकांनी म्हटलं असतं ताऱ्या नावात आम्ही कंट्रोलचं कार्ड काढलं नाही. देवाचा नैवेद्य केवढा आजी झपली का तू? नाही रे बापा लांड्या मी झपते रे बापा. देवाचा नैवेद्य केवढा हे इथला. आणि त्या दिवशी सण वाचला त्या दिवशी कठीणच काम आहे. चमचा उडवता बाय भाजी चमचा. आता एक एक थेंब एक एक थेंब एक एक थेंब. हो सगळा भाजा तर कधीच होती नाही जेव्हा. हा देवाचा नैवेद्य एवढा ताव केवढा हे खपाट्या खपाट्या. नामदेवाला माहित होतो. अरे नैवेद्य हाती का मूर्ती एवढा त्यांचा अधिकार होता. समाकालीन होते ज्ञानोबरायांच्या. पण ज्ञानोबरायाकडे पाहत असताना ज्ञानराज माझं बघा माझं प्रमाणात कीर्तन होते बरं. मला रूपरेषा सांगून अभंगार येणार आहे. अभंग सुचत नाही हे तुम्हाला असं सांगतो. हो ज्ञानराज माझे ज्ञानराज माझी ज्ञानराज माझी. दुसरे संत घ्या नाथ बाबा. काय अधिकार असेल ज्यांच्या घरी परमात्म्याने काम केलं काम. कावडीने पाणी ज्या घरी चक्रभूमी नाथ बाबाच्या कीर्तनात स्वतः हे त्यांचं मंदिर आहे दत्तात्रय. ना बाबाच्या कीर्तनांना दत्तात्रय भगवान सोबदार व्हायचे. सोबदार काय अधिकार असेल आता हे स्वतः सोबदार. आता आमच्या कीर्तनात चोपदार पहा तुम्ही. हे तरी बरे येतात. कालच्या कीर्तनकार कालच्या सोबदारानं धरलं सगळं तरी मला गावाच्या बाहेर नेलं. मी म्हटलं का बा कुठे आणला म्हणे साधू मला दिसत नाही रे. मी लांड्या हा तोला अधिकार आहे. एवढा ज्यांचा अधिकार नाथबाबांचा ते नाथबाबा भगवान ज्ञानोबाकडे पाहत असताना साधकाचा
साम्राज्य दीपिका वर्णी येले इथे दीपिका विठोबाचा प्राणसखा विठोबाचा प्राणसखा विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा नाथ बाबा. चला समकालीन संत जनाबाई काय अधिक श्री जनाबाई सोबत परमात्मा दळावं सुंदर माझे जाते ग जनाबाईच्या शिव्या कीर्तनात सांगल्या जातात. अरे 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 विट्या शिव्या त्या शिव्या. अरे इथ्या मूळ मायेच्या कार्ट्या तोली रांड रंडकी झाली. तुमच्या शिव्या काय सांगा बाबा. पहिला खाना खराबा हो. सामान्य अधिकार होता का जनाबाईचा. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत गौऱ्या आजी जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत गौऱ्या काली गौरी सगून पेटत नाही. सामान्य अधिकार. अरे जनाबाईचा भयंकर अधिकार. एवढा अधिकार काय बोलले जनाबाई. पुण्यवंत पाताळ लोक धुंद झाला तुला. बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला काय अधिकार होता. आता अधिकार जर तुम्हाला सांगितला कथावा तर कीर्तन होणार नाही. एवढा ज्या जनाबाईंचा अधिकार होता. पण ज्ञानोबाकडे पाहत असताना ज्ञानाचा सखा माझा सखा माझा माझा अधिकार शिरो हो दादा. चला ज्यांच्यासाठी देवानी लढावं दादा. देवानी साधी गोष्ट नाही बरं का दादा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा. अरे दादा मनुष्याला तसा लढ येतच नाही. काहीतरी नाते असल्याशिवाय लढ येत नाही. नाही लढ येत. महाराज सांगतात ना सासूसाठी रडे सोन भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडणारी सून इमानदारी लढत अशी नाजी बाजी लांडा मी दिसतोय बापा तुले. सासूसाठी लढणारी सून इमानदारी लढत अशी काय. म्हटलं नाही पाहिजे लढली नाही माहिती जराशी. पण एक उत्तर महाराज दुराचं देता. मायासाठी लढेल
त्याला कारण आहे. 4 सुनेचे वडील किती? 4 सुनेचे वडील किती? 4 पोरीचे वडील हा फरक आहे. खरं बाबा सांगतो ना, पोरी पाहिजे बरं. खरं भाग्यवान आहेत पोरी. आता माझी पोरगी इंजिनियर, आता लग्न आहे 20 तारखेला. ते नेहमी तिकडेच राहायचे पुण्यात. मग तिथं फोन झाल्यानंतर ते काय विचारायचे, बाबा जेवले का, बाबा जेवले का. पोरी पाहिजे बरं. पोरी खरं आहे बा, पोरीसारखी माया नाही मारा. बाबा जेवले काय, ते पोटात मध्ये बाबा काय आणलं हे मागण्यातलं का ते काही कामाचे नाही बरं. अरे दादा, त्या पोरीले फक्त माईक पडू द्या. माईक तिकडे सासरी बाई तरी आई गेली, दुसरं कानावर शब्द जाऊ द्या. ते पोरगी म्हणणार नाही ती पेटी काढ, त्याची पिवळी साडी काढ, ते बी कोटर बरी आण, फेऱ्यान लावली आण. नाही, जशी असेल तशी ते पोरगी नाही गेली. जेवणार नाही, लढणार नाही. एसटीत ते पोरगी लढी आणि गावात एसटी येऊ द्या, ते पोरगी पळतच निघते ना, पळतच निघते. ओ लोक म्हणतात पोरगी पोरगी पोरगी. अरे आमच्या इथे आता एक पोरगी आली, आई वाली तिची. तिने लेकरू होतं का की ते लेकरू फेकून दिलं. लेकरू फेकून दिलं, भाड पाठी फेकून. बरं झाला कोण झालं फटकन. साधन आहे बरं. पोरीची माया झालं राहते. आई माझी ज्ञानोबराय म्हणतात, तुमच्या जीवनातली आई गेली नाही, संपलं सारखं. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. लेकुराचे वाहे ऐशी कळवळ्याची. आता माझी आई होती, त्या वक्ती मी रात्री 2 वाजता जरी कीर्तन घरी गेलो तर माझी आवाज दे, दाराचा ठोके, अरुण आला वाटते, अरुण आला वाटते. दाराचा उघडे आणि काय सांगा, माझी आई ती पिवशी काढे. पिवशी समजते ना आजी, पिवशी. आता या बायांना समजणार नाही, समजते ना, कारण आता पिवशी गेली ना. आता पर्स आली, ते पर्स. पिवशीच काढता का आजी तू? माझी आई काय सांगा, पिशवी बामची काढायची लावे. आणि भाऊजी असा पदर घे, असा पदर घे, असा पदर खांद्या, असा फिरू, असा फिरू, असा आल्याच्या नावानं गेल्याच्या नावानं असं फिरू. 2 मिनिटात झोप लागे हो कर. आता मी रात्री कीर्तनून आलो, कळाड नावा देऊन सुरू करेन. झोपच नाही, बाजूने झोपेली होती. बेकार काम आहे बाबा, आई गेली, संपलं दादा. विनोदाचा भाग सोळा झाला. एक हात स्वतः भगवंतानी धरला,
आणि एक हा स्वतः गुरुनी धरला. गुरु देव निवृत्तीने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधी स्थळापर्यंत ज्यावेळी भगवान ज्ञानोबाला नेण्यात आलं ना दादा, बसवलं, वर आले सर्व वर. आता हे शिळा बंद कोण करावं, कोणी बंद करावं? भगवंताकडे काम आलं शिळा बंद करण्याची. भगवान वर आले आणि लढायला सुरुवात केली. आई साहेब हजरोत्या, प्रभू तुम्ही सर्व जगताला लढवणारे, तुम्ही सर्व जगताला हसणारे देवा, तुम्ही लढावं, तुम्ही देवा, तुम्ही. अगं रुक्मिणी, मी ज्यांच्यासाठी लढतोय ना रुक्मिणी, ते सामान्य नाही. देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला, एकी ज्ञान संजमणी. धन्य धन्य दया तळी, जो याचे जो वातैल ताडी, जो करील याची. कोण बोलून राहिलं हे? देव. आई साहेबाजवळ, आई साहेबाजवळ ऐशे सांगता प्रेम ओ संडले. आई साहेबाचं अंतकरण भरून आलं आणि आई साहेबांनी लढायला सुरुवात केली. शब्द बाहेर निघला आई साहेबाच्या मुखातून, धन्य धन्य जयाचे खुशी, ज्ञानदेव जन्मले, साठविला दाता. भगवान ज्ञानोबरायांचा हा अभंग आहे. हा अभंग अर्थात या अभंगामध्ये ज्ञानोबराया प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा, ज्ञानोबरायाची प्रतिज्ञा पूर्ण झाली का? बरेचशे जणांनी प्रतिज्ञा केली. उभा राहा रे, उभा राहा. शाळेमध्ये प्रतिज्ञा आहे तुम्हाला, कोणती? आरामसे सांग. भारत माझा देश आहे, सारी भारतीय माझे बांधव आहेत. मी पुढे काय? माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाचा अपमान. प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा. अशा एकंदर 4 लोक सांगतो तुम्हाला, विचारच कीर्तन होते बघा. एक जीवाने माझा प्रतिज्ञा केली, पूर्ण नाही झाली. दुसरी दैत्याने प्रतिज्ञा केली, त्यांच्या पूर्ण झाल्या नाही. चला तिसरे भक्ताला सुद्धा प्रतिज्ञा केली, त्यांची पूर्ण झाली नाही. अहो 16 भगवंताची प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण नाही झाली. मग ज्ञानावर प्रतिज्ञा करतात, पूर्ण झाली का? एवढं पाहायचं, एवढंच पाहायचं. चला आपण प्रतिज्ञा केली काही, आईच्या इकडे पाहायची, भाजीबाई इकडे पाहा, आजी भाईकडे पाहा तुम्ही, तिकडे काय पाहून राहिल्या त्या बाहेर पाहणार का तुम्ही? मी खलास होऊन राहिला बस, सांगू सांगू आपण देवाच्या जवळ प्रतिज्ञा केली. कधी? आईच्या गर्भात असताना. सामान्य त्रास आईच्या गर्भात. अरे रे 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 रे, पाठीच्या उदरकोवरी पसणी विष्टीच्या दातरी उकळून वासवरी जन्मजवणी मरती, काय सांगू गर्भीची. अरे बाप रे, काय त्रास आहे मावलेली. अरे रे रे रे, नाकी तोंडी विष्टाले, गर्भवासीचे दुःख सांगावे कोणापुढे. सामान्य त्रास नाही. अरे रे 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 रे, जीव उकळल्या जाते जीव. आता माणसाला गर्भासाठी माणूस तर कूलर दाबा हो, कूलर ला हो, तो जीव का म्हणे थोडस फ्रीज याचं बटन दाबा हो, जीव उकळायला तो जीव म्हणतो देवा ए देवा.
प्रतिज्ञा केली देवा ए बाबा मोकळं कर मोकळं कर मोकळं कर एक वेळा करी या दुःखा देव म्हणते ए बाबा कसं मोकळं कर मला पहिले काहीतरी द्यावं लागते येशी तेव्हा ऐसी ऐसा ससी दा भगवान पहिले लेता है बाद में और भगवान जब देता है तो हाँ? चप्पल फाड़ के तुरंत बोला भगवान जब देता है तो हाँ चप्पल फाड़ के देता है भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पड़ता है त्याचे देणं तसं आहे साधी गोष्ट नाही जीव म्हणतो देवा ए देवा अरे बाबा मी तुला प्रतिज्ञा करतो काय करतो आठवीन पाय अभंगार नाही